एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील कथित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना मोठा धक्का बसलाय। दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आले। अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याची महत्त्वाची माहिती। दिग्विजय पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून कोरेगाव पार्क मुंडवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीची 300 कोटी रुपयांची विक्री दाखवून 21 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क चोरी केल्याचा आरोप आहे। या व्यवहारात सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचं नमूद करत न्यायालयाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट केले आणि त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आलाय। त्यामुळे दिग्विजय पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय महत्त्वाचे अपडेट? नक्कीच खरं तर आपण पाहिलं की या ठिकाणी जो जामिनासाठी अर्ज या दिग्विजय पाटलांनी केला होता त्याचा अर्ज फेटाळलेला आहे। ज्या पद्धतीने अमेडिया कंपनीचा हा दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोन भागीदार आहेत आणि याच कंपनीनं पुण्यातील मुंडवा येथील सरकारी जमीन जी आहे ती खरेदी घेतली होती। त्या बदल्यात तब्बल 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जो आहे तो त्यांनी बुडवला होता आणि या सगळ्याच विषयी त्याच्या विरोधात दोन जे गुन्हे पुण्यात आणि पिंपरी चिंचवड अशा दोन पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल आहेत आणि या दाखल गुन्ह्याच्या मध्ये त्यांना अंतरिम जामीन मिळावा या मागणीसाठी जय दिग्विजय पाटील पुणे सत्र न्यायालयामध्ये गेले होते। परंतु त्या ठिकाणी कोर्टाने काही महत्त्वाचे टिप्पणी जे आहेत ते नोंदवले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर हा जो सगळा व्यवहार झाला त्यामध्ये सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झालेले आहे आणि न्यायालयात हा सगळा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि या सगळ्याच विषयी अशा पद्धतीने जामीन देता येत नाही असं या ठिकाणी न्यायालयानं आपलं निर्देश जे आहेत त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि या सगळ्या जामीन फेटाळल्यानंतर आता कोणत्याही क्षणी जे ते दिग्विजय पाटील जे अजित पवार यांच्या मेहुण्याचे मुलगे चिरंजीव आहेत त्यांच्यावरती कधीही अटकेची कारवाई कृपा होऊ शकते। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।